नमस्कार, जय शिवराय. मी प्रकाश जमदडे, सरचिटणीस पुणे शहर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार. आज आम्ही आहोत केसनंद रोड भागावरती आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती ड्रेनेज लाईनचं पाणी जोरात वाहत आहे. या पाण्यामुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि वाहतुकीची समस्या वाढलेली आहे. तर हे जे ड्रेनेजचं पाणी आहे, या ठिकाणी पावसाळी लाईन वेगळी नाही आणि ड्रेनेज लाईन पण वेगळी नाही. दोन्ही पाणी एकत्र येतं. सगळ्या चेंबरमधनं ओव्हरफ्लो होऊन पाणी रस्त्यावरती येत असल्यामुळे येथून नागरिकांना चालण्यासाठी मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. विशेष करून ड्रेनेज लाईन विभागाचं या ठिकाणी जे नेमलेले अधिकारी आहेत ते वर्षानुवर्ष या ठिकाणी सक्रिय असल्यामुळे कार्यरत असून देखील त्यांचं याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे आमची विनंती आहे, या भागात ड्रेनेज लाईनच्या संबंधित ज्या समस्या जास्तीत जास्त तीव्र होत चालल्या आहेत, त्या भागाचे जे कोणी अधिकारी असतील ज्यांच्या कामामुळे या ठिकाणी दुर्लक्ष आहे, या ठिकाणी विनायक शिंदे हे जे अधिकारी कार्यरत आहेत ड्रेनेज लाईन विभागाला, ते अकार्यक्षम आहेत आणि त्यांच्यामुळे या ठिकाणी ड्रेनेज लाईनचे काम होत नाहीये. तरी आयुक्त साहेबांनी तात्काळ त्यांची बदली करावी आणि या वाघोली विभागाला कोणत्या विभाग जे निष्क्रिय अधिकारी दिलेले आहेत, ज्यांचं काम होत नाही किंवा काम केलं जात नाही, त्या सगळ्या लोकांची या वाघोली विभागातून बदली करण्यात यावी आणि वाघोलीचं जे रस्त्यावरती ड्रेनेजचं पाणी वाहते ते तात्काळ बंद करण्यात यावं. ड्रेनेज जे चॉकअप झाले त्याचं साफसफाई करण्यात यावी. तुम्ही जर पाहिलं असेल तर कॉन्क्रीटच्या रस्त्यावर आतून ड्रेनेज लाईन आहे, परंतु पाणी त्याच्यातून न वाहता कॉन्क्रीटच्या रस्त्यावर वाहत आहे. त्याच्यामुळं माननीय आयुक्त साहेब, तुम्ही वाघोलीच्या प्रश्नाकडे, ड्रेनेजच्या लाईनकडे, या ठिकाणी केसनंद रोडच्या भागाचं जे दुर्लक्ष झालंय, रोगराई पसरली आहे, त्यामुळे त्याकडे लक्ष देण्यात यावं आणि या ठिकाणी संबंधित अधिकारी यांची बदली करण्यात यावी अशी मी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.